नमस्कार, मी डॉक्टर श्रुती थिटे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की PCOD म्हणजे काय, PCOD होण्यामागची कारणं कोणती, PCOD झाल्यास शरीरामध्ये कोणती लक्षणं निर्माण होतात, त्या संदर्भात आहार विहार कसा असायला हवा आणि यावर आपण घरगुती स्वरूपात काय चिकित्सा काय उपाय करू शकतो या संदर्भातला हा डिटेल्ड व्हिडिओ आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मुलींमध्ये 10 ते 12 वर्षांच्या मुलींमध्ये दर महिन्याला मासिक पाळी येत असते। वयाच्या 30 ते 35 वर्षापर्यंत ही दर महिन्याला मासिक पाळी येत असते। ज्यावेळी मासिक पाळी येण्याचं बंद होतं त्याला आपण रजोनिवृत्ती किंवा मेनोपॉज असं म्हणतो। आजकाल ही मासिक पाळी खूप लवकर वयात येताना दिसते, म्हणजे अगदी 8 ते 10 वर्षांच्या मुलींमध्ये देखील मासिक पाळी येताना दिसते। ज्यावेळी मासिक पाळी येत असते त्यावेळी स्त्रियांच्या शरीरामध्ये 2 प्रकारच्या क्रिया होत असतात। एक ज्याला आपण रजस्त्राव, मेन्स्ट्रुअल फ्लो किंवा मासिक स्त्राव किंवा ब्लिडिंग असं म्हणतो, आणि दुसरी ज्याला ओव्ह्युलेशन प्रोसेस म्हणतात की ज्याच्यामध्ये स्त्रीबीज तयार होत असतं। ज्या महिला स्वस्थ आहेत त्यांच्या शरीरामध्ये या 2 क्रिया अगदी व्यवस्थित होत असतात, परंतु काही महिलांमध्ये काही कारणास्तव हॉर्मोनल इम्बॅलन्स दिसून येतो। त्यामुळे या महिलांमध्ये स्त्रीबीज तर तयार होतं, परंतु ते रप्चर होत नाही, म्हणजे ते फुटत नाही आणि शरीराबाहेर टाकलं जात नाही। मग हे शरीराबाहेर न टाकलेलं स्त्रीबीज शरीरामध्ये तसंच साचून राहतं, म्हणजेच ओव्हरीच्या शेजारी ज्याला आपण अंडाशय म्हणतो तिथे ते साचून राहतं। आणि जर ही प्रोसेस महिनोन्महिने वर्षानुवर्षे अशीच चालत राहिली तर तिथे सिस्ट तयार होते की ज्याला आपण गाठ म्हणू शकतो, आणि ओव्हरीच्या शेजारी सिस्ट तयार होऊन PCOD म्हणजेच पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज सारखी लक्षणं निर्माण होतात की ज्याच्यामुळे शरीरामध्ये शारीरिक आणि मानसिक काही लक्षणं निर्माण होतात। चला बघूया की ही लक्षणं कोणती। PCODचं सगळ्यात महत्त्वाचं लक्षण म्हणजे अनियमित मासिक पाळी की ज्याला आपण इरेग्युलर मेन्सेस असं म्हणू शकतो। महिलांमध्ये काही वेळा खूप लवकर मासिक पाळी येताना दिसते, तर काही वेळा खूप उशिरा, म्हणजे अगदी 2-2, 3-3, 4-4 महिन्यांनी देखील मासिक पाळी येताना दिसते। काही महिलांमध्ये तर हॉर्मोनल ट्रीटमेंट किंवा हॉर्मोनल पिल्स घेतल्याशिवाय मासिक पाळी येत नाही। जो मासिक स्त्राव आहे, जे ब्लिडिंग आहे, तर ते काही महिलांमध्ये खूप कमी दिसून येतं, तर काही महिलांमध्ये ते खूप प्रमाणात दिसून येतं। PCOD असेल तर महिलांमध्ये सुस्ती खूप प्रमाणात वाढलेली असते, आळस खूप येतो, झोप खूप प्रमाणात येते, वजन खूप वाढलेलं असतं, शरीरामध्ये चरबीचं प्रमाण वाढलेलं असतं। अशा महिलांमध्ये हनुवटीवरती आणि ओठांवरती केसांचं प्रमाण वाढलेलं असतं की ज्याला आपण हिर्सुटिझम असं म्हणू शकतो। त्याचप्रकारे शरीरामध्ये त्वचा खूप निस्तेज झालेली असते, कोरडी पडलेली असते, त्वचेमध्ये काळपटपणा, सावळेपणा खूप वाढलेला असतो। ही आहेत काही शारीरिक लक्षणं। मानसिक लक्षणांमध्ये स्त्रियांमध्ये इरिटेबिलिटी वाढलेली असते, चिडचिडेपणा वाढलेला असतो। आता बघूया की PCOD होण्यामागची कारणं काय। PCOD हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे, म्हणजेच आपली बदललेली जीवनशैली आहे, आपली जी आरामदायी जीवनशैली आहे, आपली जी सिडेंटरी लाईफ आहे, तर हे PCODचं मुख्य कारण आहे। म्हणजे आजकाल जी शारीरिक ॲक्टिव्हिटी कमी झालेली आहे आणि मानसिक ॲक्टिव्हिटी वाढलेली आहे। लहान मुलींमध्ये देखील अभ्यासाचं खूप प्रेशर आहे। ज्या महिला जॉब करत आहेत त्यांना टार्गेट कंप्लीट करण्याचं प्रेशर आहे, त्यांना जॉब पण करायचा आहे, घर पण सांभाळायचं आहे, त्यामुळे एक प्रकारचा स्ट्रेस वाढत आहे। आपली जी बदललेली फूड हॅबिट आहे, म्हणजेच ज्यावेळी भूक लागलेली असते त्यावेळी जेवायसाठी वेळ नसतो, आणि ज्यावेळी वेळ असतो त्यावेळी भूक लागलेली नसते। जे फास्ट फूड किंवा बेकरी फूड, जंक फूड खाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे, चहा कॉफीचं सेवन वाढलेलं आहे, त्याचप्रकारे रात्री खूप उशिरा झोपणं, सकाळी खूप उशिरा उठणं, या सर्व कारणांमुळे शरीरामध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स दिसून येतो, आणि हेच PCODच्या रूट कॉजमध्ये सांगितलेलं आहे। बघूया की PCOD असल्यास आपण आहार कोणत्या स्वरूपाचा घ्यायला हवा। आहार हा सात्विक, ताजा आणि पचण्यास हलका असा असायला हवा। पारंपरिक पद्धतीने केलेला, म्हणजे तुम्ही जिथे राहत आहात तिथे ज्या स्वरूपाचा आहार तयार केला जातो अशाच आहाराचं सेवन करायला हवं। आहारामध्ये गाईच्या तुपाचा समावेश करायला हवा, सीझनल फ्रूट्सचं सेवन करायला हवं। आयुर्वेदाने षड्रसात्मक आहाराचं सेवन करण्यास सांगितलेलं आहे, म्हणजेच मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय अशा षड्रसांचा सेवन आपण आहारामध्ये करायला हवं।
यातील तिक्त रस म्हणजे जो कडू रस आहे त्याचं देखील आपण सेवन करायला हवं. जनरली कडू रसाचं सेवन आपण करत नाही, परंतु ते करायला हवं. त्याचप्रकारे दालचिनी, लवंग, ओवा, सुंठ, काळे मिरी यांचा युक्तिपूर्वक आहारामध्ये समावेश करायला हवा. डिंक, खारीक, खोबरे, खजूर, बदाम यांपासून तयार केलेल्या लाडू यांचं सेवन करायला हवं. मेथीचे दाणे घालून देखील आपण असे लाडू तयार करू शकतो आणि त्याचं देखील सेवन करू शकतो. दिवसभरामध्ये आपण जो आहार घेत असतो तर त्या आहार रसाने सप्तधातूंची निर्मिती होत असते. आयुर्वेदामध्ये रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र असे 7 धातू सांगितलेले आहेत. म्हणजेच रसधातूपासून रक्तधातू, रक्तधातूपासून मांस धातू अशा प्रकारे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र. तुमचा शुक्र धातू जर उत्तम असेल तर तुमचं स्त्रीबीज खूप चांगल्या प्रकारे तयार होईल. आणि तुमचा जो रजस्त्राव म्हणजे रज हा रसधातूचा उपधातू आहे. जर तुमचा रसधातू उत्तम असेल तर तुमचा रजधातू देखील उत्तम होणार आहे. आणि तुमचा रजस्त्राव म्हणजे ज्याला आपण मासिक स्त्राव, ब्लिडिंग म्हणतो, तर ते सुद्धा व्यवस्थित होणार आहे. म्हणूनच तुम्ही जो आहार सेवन करणार आहात तर तो सात्विक स्वरूपाचा असायला हवा. बघूया की PCOD असल्यास तुमची दिनचर्या कशी असायला हवी. आयुर्वेदाने ब्राह्ममुहूर्तावर उठण्यास सांगितलेलं आहे. ब्राह्ममुहूर्त म्हणजेच सूर्योदयापूर्वीचा 1.5 तास. सूर्योदयापूर्वी 1.5 तास उठणं जर शक्य नसेल तर ॲटलिस्ट सूर्योदयापूर्वी उठणं गरजेचं आहे. दिवसा झोपायचं नाही. दिवसा झोपल्याने कफवृद्धी होते. आणि रात्री खूप जागरण करायचं नाही की जेणेकरून वात आणि पित्त वृद्धी होणार नाही. म्हणजेच आपल्याला वात, पित्त, कफ या तिन्ही दोषांची साम्यावस्था ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात ध्यानधारणा, प्राणायाम, मेडिटेशन, ओंकार किंवा योगासन यांनी करू शकता. योगासनांमध्ये सूर्यनमस्कार करू शकता. सूर्यनमस्कार हा सर्वोत्तम व्यायाम आहे की जो सर्वांग व्यायाम आहे. याकरिता तुम्ही हळूहळू सूर्यनमस्कारांची संख्या वाढवू शकता. 10 ते 18 सूर्यनमस्कार तुम्ही व्यवस्थित करू शकता. परंतु जितके सूर्यनमस्कार करणं तुम्हाला इझिली पॉसिबल आहे तेवढेच तुम्ही सूर्यनमस्कार करायला हवे. आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी मेन्स्ट्रुअल फ्लो असतो तर त्यावेळी तुम्ही खूप पद्धतीने व्यायाम करायचा नाही की जेणेकरून शरीरामध्ये वातदुष्टी होईल. खूप प्रकारे किंवा खूप स्वरूपाचा व्यायाम केल्याने शरीरामध्ये अपान वायूची दृष्टी होते. हा वायू नाभीच्या खालच्या प्रदेशी स्थित असतो आणि तो दुष्ट झाल्यास शरीरामध्ये स्त्रीबीज, गर्भाशय किंवा हॉर्मोनल इम्बॅलन्स दिसू शकतो. बघूया की PCOD असल्यास तुम्ही चिकित्सा कोणत्या स्वरूपाची घेऊ शकता किंवा घरगुती उपाय काय करू शकता. सगळ्यात महत्त्वाची चिकित्सा म्हणजे आत्तापर्यंत जी कारणं सांगितलेली आहेत त्या कारणांचा त्याग करणे. आयुर्वेदामध्ये सगळ्यात आधी हेच सांगितलेलं आहे की संक्षिप्त हा क्रियायोगो निदान परिमार्जनम. म्हणजे काय की ज्या कारणाने व्याधी निर्माण होतो त्या कारणांचा त्याग करायचा. त्याचप्रकारे शतावरी हे अत्यंत उपयुक्त औषध आहे की मग तुम्ही शतावरी चूर्ण किंवा शतावरी कल्पाचं सेवन करू शकता. त्याकरिता 2 चमचे शतावरी कल्प दुधातून 2 वेळा तुम्ही सेवन करू शकता. अशोक हे सुद्धा अत्यंत उपयुक्त असं औषध आहे. त्याकरिता अशोकारिष्ट 15 ते 20 ml अशोकारिष्ट तुम्ही 2 वेळा गरम पाण्यातून सेवन करू शकता. तिळतेल थोड्या प्रमाणात कोमट करून नाभीच्या खालच्या भागाला लावून हलक्या हाताने मसाज करू शकता आणि त्यांनी थोडंसं शेकू शकता की यांनी खूप छान फरक पडू शकतो. परंतु PCODच्या संपूर्ण चिकित्सेसाठी तुम्ही आयुर्वेदिकच सल्ला घ्यायला हवा किंवा तुम्ही तुमच्या वैद्यांना किंवा डॉक्टरांना दाखवून त्याच्यावरती संपूर्ण चिकित्सा घ्यायला हवी असं मी तुम्हाला इथे सांगेन. हा व्हिडिओ जर महत्त्वपूर्ण वाटला असेल तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर नक्की करा. या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जर काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत नमस्कार.